शिवा अगं तुझे बुक किती चांगले ठेवलेत. अरे हे ना रॉकी करून द्यायचं, त्याला हिशोब सांगितला ना की तो करून द्यायचा मला सगळं. तरीच मस्त ठेवलेत त्याने. है ना? हा काय गाडी झाली की नाही? हो झालीच आहे, आता मी चालू करूनच बघितलं, झाली आहे. जावई बापू इकडे कसं काय? आम्ही दोघं इथेच राहतो. काय या गॅरेज मध्ये राहत आहे? का एक मिनिट, हसायला काय झालं? सॉरी शिवा, मी हसतोय. पण अगं एवढा मोठा माणूस आणि ह्या गॅरेज मध्ये कसं काय राहताय तुम्ही लोक? अशी काय वेळ आली ग? काय काम वगैरे काय जमत नाहीये का? हे बघ शिवा, मी हसतोय. हे बघ काय आहे ना, हे माझं असंच आहे बघ. काय जे काय आहे ना ते रोखठोक, अगदी तोंडावर. इकडे 4 लोक ना तुझ्या तोंडावर कौतुक करतील, पण आपलं कसं आहे ना, सगळं रोखठोक. काय असेल ते तोंडावर. काय आहे ना, हे जग तुमच्यासाठी नाहीये, तुम्हाला नाहीये जमणार. द्या, सोडून द्या. का काय झालं? तुमचं भागलं ना? काय भागलं म्हणजे? हे बघा, तुमच्याशी नीट बोलते ना, अजून नशीब समजा तुमचं. राग आला का तुम्हाला? नाही, पण आपलं पण असंच आहे, जे आहे ते तोंडावर, रोखठोक एकदम. गाडी झाली दुरुस्त तुमची, घेऊन जा. आणि पैसे ऑनलाईन पाठवले तरी चालतील ना? अशा बघतायत, अशा माणसांकडे लक्ष नाही द्यायचं. काय चुकीचं बोलला तो? हे बघ, मला जमेल नाही हे सगळं. अरे का नाही जमणार? 2 दिवसाच्या गोष्टीवर असं सगळं ठरवत जाऊ नको हा. तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय आणि मी आहे सोबत तुझ्या. तू आहेस म्हणूनच मला विश्वास आहे. मी आता एक काम करतो, मी संपदाला फोन करतो, मी माझं प्रोफाईल, माझा बायोडेटा सगळं मागवून घेतो आणि आता काम सुरू करायला हवं ना. ये बात. चलो. हॅलो, आता का फोन केलायस? तिकडे काय चाललंय ते विचारायला फोन केलाय. काय करतायत आशू आणि शिवा? आशू आणि शिवा नाहीये तिथे. आशूने इथे राहायला नकार दिलाय. का? म्हणजे ते आता तुमच्यासोबत राहत नाहीयेत? नाही. का? काय काय झालंय काय? काय होणार आहे? आशूचा इगो आडवा आला आणि शिवाने त्याला सपोर्ट केलं. म्हणजे ते आता तिकडे राहतात गॅरेजवर? हो. राजवाडा सोडून झोपड्यात राहायला गेलाय. नाही, झोपडं तरी परवडलं, कुराड्यात राहायला गेलाय तो. वा. म्हणजे आता जर हे आईला समजलं तर आई आणखीन चिडेल. हे तुला आनंद काय होतोय? मला इथे किती त्रास होतोय ना, तुला कळत नाहीये कृती. तू काही करून आशू आणि शिवाला इथून घेऊन जा. का? का काय? तिच्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतोय. चंदन इथे घरी येऊन राहतोय, माझ्याशी विचित्र वागतोय, मला ब्लॅकमेल करून हवं ते सगळं करून घेतोय. तुला माहितीये आशू आणि शिवाचं औक्षण केलं मी गॅरेजवर. आशू समोर तो उभं राहत नाहीये मला. मग एक काम कर ना, तूच लवकरात लवकर काहीतरी कर. नाहीतरी आशू तुझ्या समोर आहे ना, बोल आशूशी. काय बोलू? तो तोंडही बघत नाहीये माझं, आणि त्यात हा चंदन. अय, हा चंदन? अहो चंदन, नवरा आहे ना मी तुझा, माय डिअर बायकू.
चंदन आलेत, मी नंतर बोलते. गॅरेजवर राहतोय. आईला सांगू? काय कुठे काय? फोन का ठेवला? नाही काही नाही, सहज म्हणजे नंतर बोलते. का नाही, काहीतरी महत्वाचं असेल ना बोलायचं. काय? नाही नाही महत्वाचं नाहीये, मी नंतर बोलते. नंतर बोलते. मग आत्ता काय करूया? मी सांगू? ते बघ बघ. खूप काम केलं बाबा, आता जरा आराम करतो. छान. ते तिथे त्या कोपऱ्यात राहिलं बघ, ते कर. काय ए अशी काय बघते तू? अगं आपलं घर आहे. आपलं घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजे कशी अशी छान पॉझिटिव्हिटी येते आपल्यात. कर कर, थोडी पॉझिटिव्हिटी तुझ्या अंगात येईल. कर कर, ते तिकडे पण कर कोपऱ्यात. संपदा, कुठे निघालीस? ते काकू, एक काम होतं जरा, तिथे जाते आहे. आशूकडे? काय ग, हो की नाही? चल, मी पण येते. तू? मला बोलायचंय त्याच्याशी, समजवायचंय त्याला. भाऊ म्हणाले कंपनी सोडतोय तू. काहीतरी रागाच्या भरात उलट सुलट निर्णय घेतोय. चल, येते मी त्याच्याशी बोलायला हवं, समजवायला हवं. आई, हा, काय ग? कुठे निघालीस? आशूकडे? हो. इकडे जरा. अगं काय करतेस? तू काय करतेस आई? मला आशूशी बोललं पाहिजे, समजावायला हवं त्याला. आता त्याला समजावण्यात काही अर्थ नाही आई. त्याला समजावण्यात तेव्हा अर्थ होता जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतःच्या डोक्याने घेत होता. पण आता हे शिवाचं डोकं आहे, कारण तिला ह्या घरात परत यायचंय. म्हणूनच ती असे टोकाचे निर्णय आशूला घ्यायला भाग पाडतेय ना. कारण तिला माहितीये आईचं काळीज आहे, कधी ना कधी विरघळणारच. मग आई स्वतःच स्वतःच्या लेकराकडे परत जाणार आणि म्हणणार की बाळा चल आता घरी. मग बाळ पुन्हा आपला हट्ट घेऊन बसणार. माझी शिवा जर परत आली त्या घरात तरच मी परत येणार. मग आईकडे बाळाचा हट्ट पुरवण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल ना. मग काय, आली परत शिवा या घरी. हे बघ आई, म्हणून मी तुला सांगते, थोडी कळ सोस असू, थोडा त्रास सहन कर. आज न उद्या आशूला कळेलच ना तिच्यासोबत असं बाहेर राहणं त्याच्यासाठी किती कठीण आहे. आणि मग आशू स्वतःहून या घरी परत येईल, तेही शिवाय. संपदा, जा तू. काकू, जा तू. जा तू. आई, बघ शिवा, या काही कंपनीच्या लिस्ट आहेत, इकडे जाऊन ट्राय करतो इंटरव्ह्यू. आता संपदा एकदा ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आली की मी फाईल बनवतो, है ना? आशू, अरे हाय, काय फॉर्मल्स.
अरे तू हे काय हे इंटरव्ह्यू साठी अरे हे बघ, तू घरून काहीच घेऊन आला नाहीस, तुझ्याकडे काही कपडेही नव्हते. मग चंदन म्हणाला की एवढा जॉब वगैरे शोधतोय त्याच्यासाठी कपडे घेऊन येऊया, म्हणून हे कपडे. पण आशू, मला माहिती आहे हे कपडे तसे साधे आहेत, पण तरी तू साधे? अरे काय केवढे चांगले कपडे आणलेत तुम्ही. साधे बिधे काय म्हणतात, फार फार छान जेस्चर आहे. थँक्यू सो मच. वेलकम. मी आता तयारीला लागतो. ही एकदम तू कमाल भीड. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. ऑल द बेस्ट. आता तू आहेस ना माझ्यासोबत, भेटणारच मी एकदम जाऊ. चंदन जरा विअर्ड आहे, पण तू मला किडनॅप केलं नसतंस तर आज मी आणि शिवा एकत्र नसतो. अरे काय बोलतोय आशू. हे बघ, शिवासाठी मी नेहमीच हजर आहे. तिने खरंच खूप केलंय माझ्यासाठी. मी एवढं करूच शकतो ना यार. पण मला एक सांग, तू तुझी कंपनी एवढ्या लवकर का सोडलीस? अरे मी आमच्याच जर कंपनीत काम केलं असतं तर मला स्वतःची आयडेंटिटी तयार नसती करता आली. हिम्मत लागते यार हे डिसिजन घ्यायला. आणि ही हिंमत त्याच्यात आहेच. ऑफकोर्स आहे. आणि मी पण काही मदत लागली तर करेनच. मला जर काही कळलं कुठे वेकन्सीज आहेत तर मी लगेच तुला इन्फॉर्म करतो. चालेल ना? डेफिनेटली. मला फक्त सांग की तुला कशा प्रकारचं प्रोफाईल किंवा कशा प्रकारची पोस्ट पाहिजे, म्हणजे मी तसं शोधतो. अरे काय सांगायचं त्यात, मला काहीही चालेल. आता मी काही करायला तयार आहे. सुरुवात आहे ना माझी. मग नक्की सांगतो. संपत. डंबो, कसा आहेस तू? आलास तू मंकी. मी मस्त आहे, तू कसा आहेस? कशी आहेस? खूप मिस केलं तुला. मी पण मिस केलं तुला. म्हणजे ऍक्च्युली सगळेच मिस करतात तसं. सगळे मिस करतायत. हो, काकू पण खूप मिस करते. मी आलोच. आशू, ऐक ना, तू एकदा फोन करून बघ. नाही, मी फोन केला ना तर मला परत मागे जायची भीती वाटते. त्याच्या डोळ्यातले अश्रू मला नाही बघवणार. आणि हे बघ, मी एकदा स्वतःला प्रूफ करून दाखवलं की मी परत जाईन. तिच्या डोळ्यामध्ये ना दुःखाच्या अश्रूंपेक्षा आनंद अश्रू बघायला आवडतील मला. शेवटी ती आई आहे माझी. लई आनंद होईल ना एक तिच्या मुलांनी काहीतरी करून दाखवलंय म्हटलं. तू आता डाऊन नको, संपत. हा, हे येडी, आणलेस का तू सामान सगळं? हे बघ, हा, सगळे पेपर्स, सगळे डॉक्युमेंट्स आणि मार्कशीट आणि बरेच पेपर्स आहेत. व्हेरी गुड. टंबो, तुला खरंच जमणार आहे ना हे? म्हणजे जॉब वगैरे? अरे ऑफकोर्स, का नाही जमणार? अगं मी आत्ताही जॉबच करतोय आपल्या कंपनीत फक्त, आणि वरच्या पोस्टवर. आता दुसऱ्या कंपनीतही जॉबच करणार, खालच्या पोस्टवर. दॅट्स इट. हो, पण हे सगळं करताना डोकं शांत ठेवायचं. या, हे सांगतायत मला डोकं शांत ठेवायला. जरा थोडी काहीतरी. अरे, क्या बात आहे. डोकं शांत ठेवायचं औषध. हे मी ठेवशील जरा का? ठेवून देते. काय? चल अगं हो, चल. थांब ना जरा. काय हळू बोल. अगं काय 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 मला ना आधी आलेला चहा प्यायचा आहे, तो पिऊ दे आणि मग तुला काय सांगायचं ते सांग. त्याआधीच तू फ्रेश होशील अशी बातमी आहे माझ्याकडे. काय म्हणजे शिवाला अटक होणार आहे का? आशू आणि शिवामध्ये फाटाफूट का? आशूला रामभाऊ प्रॉपर्टी मधून बेदखल करणार आहेत? काय बोलतोयस? बोल ना लवकर. मग ऐक ना, हे बघ, आज आई आशूला भेटायला जाणार होती, मी तिला थांबवून घेतलं. हे तर तू अगदीच सहज करू शकतेस. नवीन काहीतरी सांग ना.
अरे मी तिला असं सांगितलं की यामागे शिवाचा हात आहे आणि मग ती थांबली. काय किटू डार्लिंग, तू ना अशक्य आहेस आणि तुला माहितीये का तुझ्यासाठी अशक्य काहीच नाहीये. ते माहितीये मला, पण खरी आयडिया तर पुढे आहे. काय? अरे माझ्या लक्षात आलं, जर आशू या घरी आलाच नाही तर. म्हणजे अरे म्हणजे आशू जर घरी आला नाही तर शिवा पण येणार नाही. अगं पण आशूला एकट्याला येऊ दे ना, आपल्याला तर तेच हवंय ना. कशाला? हे बघ, तुला कळतंय का, जर आशू इथे आला नाही तर ह्या सगळ्याचे मालक कोण? आपण. कळतंय ना तुला? म्हणजे हे सगळं आपलं असेल, हे सगळं आपल्या हातात असेल. पण आता पुढे काय करायचंय? आता ना, आता एक काम कर, त्याआधी कंपनी बद्दलची सगळी माहिती तू मला दे. म्हणजे सगळ्यात पहिले ना कंपनीमध्ये आपलं वर्चस्व आणू आपण. हा येस, पण त्यासाठी तुला कंपनीच्या आत यावं लागेल. ती तुझी एंट्री कशी करता येईल ते मी तुला सांगतो आणि मग त्याच्या पुढे संपदा, झाली भेट आशुशी? हा हो, कसा आहे तो? बरं आहे काकू. त्याला जमतंय ना तिथे सगळं? आणि जेवणाचं काय? नीट जेवतो ना तो? आजारी नाही ना पडला? काही त्रास नाही ना त्याला तिथे? हो 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 काकू, ओके आहे तो, डोंट वरी. आणि मला वाटलंच तू माझी वाट बघत असशील म्हणून. हे बघ, मी तुझ्यासाठी ना डंबोचा फोटो पण काढून आणलाय. हे बघ, एकदम ओके आहे तो काकू, एकदम ओके आहे तो. अगं हे काय आहे सगळं? हे असे का कपडे घातलेत त्याने? ह्या अवस्थेत राहावं लागतंय का त्याला? कसं सहन होईल त्याला हे सगळं? नाही, त्याचं असं असणं मी नाही सहन करू शकत. नाही करणार सहन मी. चला. अरे आशू, तू बस ना, मी करते. थांब ग जरा, चटई इथं घालू दे. अरे घातली आता मी. तू इथे बस गपचूप. मी हा बघू पिठलं. अरे असं काय करतो? धावा काय? बस ना, मी करते म्हंटल ना. अगं मी पण करतो, तू एवढं केलंय. आशू ऐक माझं, तू काही करायचं नाही. तू बस. चला. अगं मला ताट- मी तुला काय म्हंटल, ताटं तू घेऊ बस. दे. तू बस मग. बापरे, बसू का? ऐक ना, ते मी ठेवते ना. मी ताट घ्यायला आलो. हा पण मी देऊ शकते ताट. काय देऊ शकते? ताट देऊ शकते. ताट. ते आणायचं. बरं, एक तू छान एवढं पिठलं गेलंयस, मला कांदा करू दे. अरे मी आणते. थांब, बस. चिरतो ग मी कांदा. बस खाली. काय कामाची हुक्की आली आहे. तू कांदा चिरत नाहीस, बुक्कीने फोडतेस. मला चिरू दे. चिरा. आशू, अरे आशू, हळूहळू. शिवा, अगं ग ही काय करते तू? ऐक ना शिवा. अरे शिवा, थांब, रक्त येतंय, जरा थांब. हा मग प्रेशर दे त्याच्यावर. हे काय? ऐक शिवा. तो नाचतोय का? मी लाजतोय काहीतरी, उगाच काही बोलते. दिसतंय चेहरा. लाजत बिजत नाही मी काहीतरी. तू ते प्लीज त्याच्यावर प्रेशर दे. बस ऐक ना शिवा, जरा प्रेशर दे फक्त, बस. काय चाललंय हे? आई